निर्मल नगरी भूगाव ही पवित्र भूमी सुमारे 13 एकर्समध्ये व्यापलेली आहे। या जागेचे महत्त्व सांगायचे म्हणजे इथे 5 साकार आंतरराष्ट्रीय पूजा संपन्न झाल्याने ही जागा अत्यंत आशीर्वादित आहे। याचप्रमाणे इथे अनेक श्री माताजींच्या निराकार स्वरूपातल्या पूजा, बरेच सेमिनार्स होत असतात। भूगाव ही जागा परमपूज्य श्री माताजींनी सांगितल्याप्रमाणे व तिला असलेल्या पौराणिक महत्त्वामुळे आंतरराष्ट्रीय पूजा आयोजित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे। निर्मल नगरी भूगावला श्री माताजींनी प्रति कैलास म्हटले होते, म्हणून या पवित्र पावन ठिकाणी शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे। दरवर्षी इथे आंतरराष्ट्रीय शिवपूजा होते। पूजेत आरामात 10,000 ते 12,000 सहयोगी येऊन पूजा अटेंड करू शकतात, एवढी जागा सहज उपलब्ध आहे। श्री माताजींनी सांगितले आहे की त्या जेव्हा पुण्यात येतात तेव्हा त्यांच्यासोबत श्री सदाशिव व गण येत असतात आणि त्यांच्या राहण्यासाठी मंदिर असावे, म्हणून श्री माताजींच्या कृपेत भूगाव इथे सहस्त्रार मंदिर उभारण्यात आले आहे। याच सहस्त्रार मंदिराच्या मागे श्री माताजींची रिटायरिंग रूमसुद्धा आहे। असे सांगितले जाते व मानले जाते की भारतात हजारो वर्षांपूर्वी त्रेतायुगात श्री विष्णूने श्री राम स्वरूपात अवतार घेतला व त्यांच्यासोबत श्री आदिशक्तींनी श्री सीता स्वरूपात अवतार घेतला। याच पौराणिक पार्श्वभूमीचे अनेक संदर्भ या जागेशी निगडीत आहे। अनेक ऐतिहासिक संदर्भांनुसार व या जागेच्या रहिवाशांच्या श्रद्धेनुसार असे मानले जाते की जेव्हा श्री रामजी व श्री सीता माता त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात निर्मल नगरीच्या पाठीमागे असलेल्या डोंगर रांगांपैकी एका डोंगर माथ्यावर काही दिवस वास्तव्य करून होते। तसेच असेही मानले जाते की महाराष्ट्रातील अनेक जागांसारखी ही जागासुद्धा प्रभू श्रीराम व श्री सीतामाता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे। खाटपेवाडी येथील लोकांच्या श्रद्धेनुसार प्रभू श्रीराम व श्री सीतामाता यांनी वापरलेल्या काही भांड्यांचे अवशेष अजूनही त्या डोंगर रांगांमध्ये आढळून येतात। पौराणिक कथेच्या अनुसार लव व कुश यांनी अश्वमेध यज्ञ मधला अश्व याच ठिकाणी पकडला होता। आत्मसाक्षात्कारी आत्म्यांसाठी येथील परम चैतन्य हेच या जागेचे महात्म्य समजून घेण्यासाठी पुरेसा आहे। निर्मल नगरी भूगाव इथे सहज लायब्ररी आहे, जिथे विविध प्रकारची पुस्तकं आपल्याला बघायला व वाचायला मिळतात। या व्यतिरिक्त सहज संग्रहालय आहे, जिथे श्री माताजींच्या साकार पूजेतील बऱ्याच गोष्टी आहेत। श्री माताजींना विविध देशांकडून विविध पुरस्कार व भेटवस्तू मिळालेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला भूगाव इथे बघायला मिळतात। निर्मल नगरी खाटपेवाडी भूगाव ही जागा काही वर्षांपूर्वी पुणे सामूहिकतेने श्री माताजींच्या कृपेत टप्प्याटप्प्याने अर्जित केली आहे। इथे युवाशक्ती पूजेच्या जवळपास महिनाभर आधीपासून साफसफाईचे कामे सुरू करतात। इथे बरेच अकोमोडेशनचे रूमसुद्धा आहे, जिथे आपण जाऊ शकतो, राहू शकतो व इथे ध्यान आणि मीठपाण्याची सुद्धा सोय आहे। निर्मल नगरी भूगाव हे अतिशय सुंदर ठिकाण आहे, ज्याच्या चौघी बाजूने डोंगर, सुंदर निसर्ग नटलेला आहे। या ठिकाणी जे व्हायब्रेशन्स आहेत ते प्रत्येकाने अनुभवायला हवे।